डॉक्टर सोनाली पाटील आणि त्यांच्या आईवर केला प्राणघातक हल्ला बोईसर। डॉक्टर सोनाली पाटील आणि त्यांचे आई वडील हे भक्ती पार्क येथे राहत असून त्यांच्यावर आणि त्यांच्या आईवर तिथेच राहत असलेल्या 3 लोकांनी क्रिकेट बॅटने प्राणघातक हल्ला केला असून डॉक्टर सोनाली पाटील आणि त्यांच्या आईला बोईसर येथील शिंदे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून डॉक्टर सोनाली पाटील यांच्या कपाळाला धारदार शस्त्राने मारल्याने कपाळजवळ मोठी जखम झाली आहे। डॉक्टर सोनाली पाटील यांना जबर मार बसल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। आमच्या शेजारी राहणारे जे प्रशांत पाटील म्हणून आहेत त्यांच्या परिवाराशी शाब्दिक चकमक त्यांची चालू असते बायांची। आज मी क्लिनिकला असताना मला त्यांच्या पत्नीचा फोन आला की तुम्ही तुमच्या घरच्यांना समजावा वगैरे। मी बोललो ताई ठीक आहे, आम्ही घरी जाऊन बोलूयात। मी क्लिनिकला असताना तर माझी आई आणि बहीण हे मंदिराच्या देवदर्शनासाठी परत येताना त्यांच्यावरती त्यांच्या प्रशांत पाटील यांच्या परिवाराने हल्ला केलेला आहे। बहिणीला डोक्याला दुखापत झालेली आहे, नाकाचा हाडाचं फ्रॅक्चर झालेलं आहे। सध्या तिला शिंदे हॉस्पिटलला आम्ही ॲडमिट केलेलं आहे आणि ह्या गोष्टीचा त्रास आम्हाला वारंवार नेहमी होत असतो सोसायटीमध्ये। साहेब हे कशामुळे म्हणजे नेहमीचे कशामुळे होत आहे असं? मे बी कारण असू शकतं की मी बाहेर गावचा आहे असं काही लोकांचं थिंकिंग आहे की बाबा तुम्ही बाहेरचे आहात, ह्या सोसायटीमध्ये तुम्ही राहतायत तर मग आमच्या हिशोबाने राहा। आता आपण सोसायटीमध्ये वास्तव्यास राहतोय, बाकीच्या सोसायटीमध्ये कोणाशी आमचं काही प्रॉब्लेम नाही आहे। तर एक फॅमिलीला वारंवार आमचा त्रास होत असतो आणि आज मी क्लिनिकला असताना माझ्या आईवरती आणि बहिणीवरती त्यांनी हल्ला केलेला आहे। आता बहिणीला डोक्याला जास्त दुखापत झाल्यामुळे शिंदे हॉस्पिटलला आम्ही सध्या तात्पुरतं ॲडमिट केलेलं आहे। गरज पडल्यास आम्ही तिला पुढच्या मोठ्या हॉस्पिटलला हलवू। आता बहिणीची तब्येत कशी आहे साहेब? आता तर तिला आकडी आल्यामुळे ICUमध्ये ठेवलेलं आहे। आता पुढचं डिसिजन आम्ही उद्या घेऊयात। आता पोलीस आले होते बोईसर पोलीस स्टेशनचे, हो। त्यांनी काय सांगितलं, त्यांनी काय जबाब घेतला? त्यांचा आता जबाब घेण्याची कारवाई चालू आहे। MLC आम्ही सबमिट केलेली आहे। गुन्हा दाखल वगैरे करण्याचे काय सांगितलं? गुन्हा आता कधी दाखल करतायत त्याची आम्ही वाट बघतोय। सध्या पंचनामा वगैरे झालेला आहे।